वैष्णवतो जया वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमान टळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन श्री संताची माता श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत संताची माता चरणावर साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची हे माता साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन आज या ठिकाणी ब्रह्मीभूत स्वानंद सुखनेमासी श्री गुरु विठ्ठल महाराज सांडोळकर दादा यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती विश्वोद्धारक संत भगवत पूज्यपाद संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. दादासारख्या महापुरुषाचं वर्णन करणारा विठ्ठला 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 आज महाराजांच्या समोर दादांच्या समोर सेवा करण्याचा योग आहे. 15व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालत असणारा हा सोहळा कालपासून प्रारंभ झालेला आहे. या पुण्यभूमीमध्ये त्यांच्या समाधीस्थळाजवळ ब्रह्मीभूत ब्रह्मनिष्ठ विद्यमान मठाधिपती श्री गुरु भास्कर महाराज यांच्या आज्ञेनं त्यांच्या मार्गदर्शनानं हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. परिसराचं श्रद्धास्थान महाराष्ट्रामध्ये अनेक संत मांदियाळी होऊन गेली,
वारकरी संप्रदाय आणि हा महाराष्ट्र अनेक महापुरुषांच्या चरणस्पर्शाने आणि अधिकाराने संपन्न झालेले आहे. खूप महात्मे होऊन गेले. ज्ञानोबाराय तुकोबारायापासून दादापर्यंत अनेक संत महापुरुषांची मांदियाळी होऊन गेली. यादी सांगायची म्हटलं तर वह्या कमी पडतील एवढे संत झाले. आपल्या प्रारब्धानं आपल्याला पाहायला मिळालेले संत ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे मोतीराम महाराजसारखे संत जरी आपण पाहिले नसले तरी दादासारखे मारुती महाराजासारखे असे संत आपण पाहिलेले आहेत. निष्काम अधिकार संपन्न संत होते. संताचे परिपूर्ण लक्षण त्यांच्यात भरलेले होते. चातुर्य लपवी महत्व हरवी असा साधेपणा होता त्यांच्याकडे. आज हजारो लोकांना सन्मार्गाला लावलं. हजारो लोकांचे प्रपंच बसवले. कित्येक लोकांना माणूस बनवलं आणि पायी प्रवास केला. जसं काळानुसार बदलत जाईल तसं तसं प्रवास करीत घोड्यावर प्रवास केला, उंटावर प्रवास केला, पुन्हा गाडीवर प्रवास. मग काळास्वरूप जशी वाहनं बैलगाडीने प्रवास केला. काही काही गावांनी तर असं बैलगाड्याही जात नव्हत्या, उंटही जात नव्हते, घोडेही जात नव्हते. सुटकेस डोसक्यावर 5-6 जण संग निघाले पुढल्या गावाला. असा त्यांनी साधा भोळा परमार्थ केला. काळानुस्वरूप सुंदर प्रकारची परमार्थाची क्रिया त्यांनी केली आणि ज्या कार्यासाठी आले होते ते कार्य केलं. महाराज म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. असे महात्मे उपकार करण्यासाठी आले. जगावर उपकार केला. आता किती केला सांगता येणार नाही एवढा केला. ज्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होणंही कठीण आहे. काय द्यावे त्याशी व्हावे उतराय. किंवा महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. असे महात्मे होऊन गेले आणि त्यांचे सोहळे परमात्मा साजरा. आपण कोण करणारे त्यांचे सोहळे? त्यांचे सोहळे, समाधी सोहळे, त्यांच्या पुण्यतिथीचे सोहळे हे परमात्मा करीत असतो. हे देवाचं ब्रीद आहे. मला वाटते तीर्थावळीतले एक चरण आहे. महाराज म्हणतात, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा. असं वदन करणे गोपाळा ब्रीद तुमचे, करणे गोपाळा ब्रीद तुमचे, संभ्रम सोहळा, पुऱ्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा. महाराज म्हणतात, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा ब्रीद तुमचे. देवाचे सोहळे, संताचे सोहळे परमात्मा करीत असतो स्वतः. दादासारख्याने जगावर उपकार केला. जग आणखी कृतज्ञ नाही. तानाजी महाराज जग कृतज्ञ नाही. ज्ञानोबारायला आणखी समाज विसरला नाही. 750 होऊन गेले वर्ष झाले तरी. आज 15 वर्ष होऊन गेले दादांना आपल्या स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन. पण किती समाजाची श्रद्धा आहे, किती प्रेम आहे. अशा ठिकाणी एवढा मोठा समाज, एखाद्या आळंदी पंढरीसारखं एक क्षेत्र आणि इथं सर्व संत मंडळी, हरिपाठ किती सुंदर, लोकांची श्रद्धा, दर्शनासाठी रांग, अन्नदान मोठं, असा सगळा हा असा साधनेचा सडा या ठिकाणी पडलेला आहे. महाराजासारखेच अधिकारी, आता ही दादांच्या कुळाची पुण्य आहे. मोठे अधिकारी पुरुष या कुळामध्ये जन्म दादा झाले आणि पुन्हा आता
पूज्य महाराजासारखे श्री गुरु भास्कर महाराजासारखे आमचे किसन महाराज, ही सर्व संत मांदियाळी या परंपरेमध्ये, आणि त्यांची ही सगळं कार्य जे आहे दादांचं ते पुढे त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. मोठा आनंदाचा क्षण आहे. आज दुसऱ्या दिवसाची सेवा श्री गुरु महाराजांच्याकडून माझ्याकडे आलेली आहे. तुकोबरायांचा अभंग निवडलेला आहे. संत श्रेष्ठ महाराज सांगतात, तुकोबराय, मानवी जीवनामध्ये जन्माला येण्यासाठी आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर काही साधनाचा अवलंब केला पाहिजे. मानवी जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, भगवत प्राप्ती आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर संतांनी अनेक प्रकारचे मार्ग सांगितले. देवाच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे साधनं सांगितलेले आहेत. देवाला मिळवायचं आहे ना, खूप वाट आहेत. जसं एखाद्या गावाला येण्यासाठी अनेक रस्ते आहेत, तसं देवाच्या जवळ जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. महाराजांनी वर्गीकरण करत असताना असं केलेले, विहंगम मार्ग, सूक्ष्म मार्ग आणि दुस्तर मार्ग असे 3 मार्ग आहेत. काही खडतर मार्ग आहेत जे आपल्याला घडत नाहीत. कलियुगामध्ये साधन परत्वे काही गोष्टीचा महिमा कमी कमी होत गेलेला आहे. द्वापार युगातली साधना वेगळी, कृतयुगातली साधना वेगळी, तृतीयुगातली साधना वेगळी देवाला मिळवण्याची, आणि द्वापार ही आपलं कलियुगातली साधना वेगळी. इतर युगामध्ये लोकांनी देव मिळवला, यज्ञाच्या द्वारा देवाला प्राप्त केलं, यागाच्या द्वारा देवाला प्राप्त केलं, जपाच्या द्वारा देवाला प्राप्त केलं. भगवान परमात्म्याला प्राप्त त्यांनी भरपूर साधनाच्या द्वारा केलं. कलियुगामध्ये साधनात पावर नाही असं नाही, यज्ञाच्या द्वारा आजही देव मिळतो, फक्त करणारा तसा शिल्लक नाही. यागामध्ये आजही पावर आहे, साधनात पावर आहेच, फक्त करणाराच राहिली नाही. विठ्ठला 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 विठ्ठला, साधनात पावर आहे, साधनात आहे. महाराज जरी म्हणाले असते, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वथा. बाकीच्या साधना क्षीण झाली. मग कलियुगामध्ये जीवाला जर तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल? संतांनी दोर्गच मार्ग सांगितले. बाबा, तुम्हाला तरुण जायचंय का? बाकीच्या साधनाच्या नादाला लागू नका. आता कलियुगात काही चलत नाही. नाना साधनांच्या केल्या खटपटा, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. फक्त आता या कलियुगामध्ये भक्तिपंथ सोपा केला संतांनी. काय केलं? सोपेवर मामा सांगितले संती, मार्ग सोपा सांगितला आणि सोपं करून तुम्हा आम्हाला प्रगट करून दाखवलं. संतांनी सोपं केलं. महाराज म्हणतात की त्या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणि सोपं करून तत्वज्ञानाचं चिंतन तुम्हा आम्हाला सांगितलं, सोपे मार्ग सांगितले. काय सांगितले? तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे का? मग कलियुगामध्ये 2 गोष्टी करा. संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा. उद्धार व्हावा असं वाटतो का? संतांचा संग धरा. आणि दुसरं भगवान परमात्म्याचं भजन करा. दुसरं साधन नाही. बाकीच्या काही तपश्चर्या योग याच्या नादाला लागू नका. का तर ज्ञानोबराय सांगतात, तया दुःखाचाची वाटा भागा आला, किंवा योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म याच्याद्वारा सिद्धी मिळू शकत नाही, प्राप्त होऊ शकत नाही. मग कलियुगामध्ये काय करा? साधू पुरुषाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा विचार करा. महाराज, तुम्ही म्हणता संत संग धरा, आम्हालाही साधू पुरुषाच्या संगतीची इच्छा आहे, पण जगामध्ये काही गोष्टी अवघड आहेत, त्याच्यामध्ये संतांची भेट अवघड आहे. आम्हाला इच्छा आहे, पण मिळवायची कशी जगात? जगात असे साधू, चंदनाचं झाड या दुर्लभ गोष्टी आहेत. एक सुभाषित आहे, साधू नैव सर्वत्र चंदनम न वने वने. कोणत्याही डोंगरावर चंदन नाही आणि कोणत्याही गावात साधू नाही. जसा सिंह एखादाच असतो, सिंहाचे कळपण असतात, तसे साधूचे कल्पना आहेत. साधू एखादाच असतो, दुर्लभ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
महाराज सांगतात, साधू मिळणं कठीण आणि मिळालेला साधू कळणं कठीण. एक सुभाषित आहे, दुर्लभो मानुषो देहो. काय काय गोष्टी दुर्लभ आहेत ऐका. दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरा. पण त्याच्याही पेक्षा तत्रापि म्हणजे त्याच्याही पेक्षा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनात. वैकुंठ म्हणजे परमात्मा. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ परमात्मा आणि ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. आणि त्या वैकुंठपतीला प्रिय असणारे संत या जगात दुर्लभ आहेत. किती दुर्लभ आहेत नाथाला विचारा. शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृतई हाता चढे हरी प्रियाची भेटी ना तुडे हे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्य देही. या गोष्टी दुर्लभ आहेत. सर्व काही प्राप्त होईल पण संताची भेट होऊ शकत नाही. किती महाराज म्हणतात, पवना घालावेल पालाण पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमान. काही होईल पण संताची भेट अवघड आहे. तुकोबा विशेषण देऊन सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी. 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 फार अवघड आहे. साधूची भेट फार अवघड आहे. साधू मिळणं कठीण आहे. चंद्रामृत पिता येईल, काही करता येईल, पण साधूची भेट होतच नाही का? मग होते. साधूची भेट होतच नाही का? होते. मग कुणाला होते? तुकोबाराला विचारा, ते सांगतील. अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वरते समाधानी असूनी नेनता तया साधू भेट देती अवचितारे. ज्याच्याजवळ अर्थ काम म्हणजे पैशाची इच्छा नाही, अर्थ काम चाड नाही चित्ता, मानापानाची गरज नाही, मान अपमान गोवेन अवघे गुंडूनी ठेवावी अशी ज्याची अवस्था झालेली आहे त्या पुरुषाला साधूची भेट होते. बरं महाराज, आता आम्हाला हे कळालं, साधूची भेट होते हे आम्हाला समजलं, पण साधूची भेट झाल्यावर साधू ओळखायचा कसा आम्हाला ते सांगा. येत कदाचित आमच्या भाग्यानं बहुनाम जन्मना म्हणते अवघड आहे. हे तो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाच्या साकडी चुकावून आला पहाडी सदवासनीच्या. असं करत असताना येत कदाचित आम्हाला साधू पुरुषाची भेट झालीच. भेट झाल्यानंतर आम्ही ते साधू ओळखायचा कसा, साधूचे लक्षण कोणते, बाह्य लक्षण कोणते, आंतरंग लक्षण कोणते, आम्हाला त्याचं चिंतन सांगा. विठ्ठला याचं आम्हाला लक्षण सांगा म्हणले. आणि या लक्षणाच्या द्वारा आमचा विचार सांगा म्हण. साधू पुरुषाची भेट झाली तर आम्ही साधू ओळखायचा कसा, आम्हाला साधूच्या बाह्य लक्षणाबद्दल सांगा. असं आहे, साधूच्या बाह्य लक्षणाबद्दल यथार्थ बोलता येत नाही का? कधी कधी रुद्राक्षाचा माळा घालणारी संत असतात, कधी तुळशीच्या माळा घालणारी संत असतात, कधी भगवे कपडे घालणारे संत असतात आणि कधी पांढरे कपडे घालणारी संत असतात. संताचा पोशाख असाच असतो असं सांगता येत नाही. कधी कधी गजानन महाराज सारखे कपडे न घालणारे सुद्धा संत असतात. गजानन महाराज आता संतच होते ना, कपडे घालीच होते का? नाही.
मग पांढऱ्या कपड्याचे संत म्हणावेत तर भगव्या कपड्याचे रागावतील, भगव्या कपड्याचे संत म्हणावेत तर पांढऱ्या कपड्याचे रागावतील. पण बाह्य पोशाखाबद्दल चर्चा करता येत नाही. अनेक पंथाचे, अनेक धर्माचे, आपल्याही वारकरी संप्रदायात काही लोक पांढरा फेटा बांधतात, काही पिवळा बांधतात. आमचे श्री गुरु आवशेकर महाराज वेगळे हिरवा बांधतात. म्हणजे आता हे आमचे तानाजी महाराज त्याच परंपरेतले आहेत. फेट्याचे रंग वेगळे आहेत, कपड्याचे रंग वेगळे आहेत, ज्याच्या त्याच्या पंथानुसार. काही कावाचे कपडे घालतात, काही भगवे घालतात, काही पांढरे घालतात. अशा प्रकारचं तिथं चालतं. पण बाह्य लक्षणाबद्दल बोलता येत नाही. आणि कपड्यावरून जर साधू ठरवायचा झाला तर ज्ञानोबराच्या सोहळ्यात चोर सुद्धा चांगले कपडे घालतात. मोठाल माळे फलटणच्या मुकामाला चोर पकडला आणि मी कधी चोरच पाहिला नव्हता. पोरं सांगत आले चोर पकडला, चोर पकडला, चोर पकडला. पाहायला गेलो तर एवढा माळी, धोतर नेसलेलं, शर्ट, कपडाला एवढा गंध लावलेला, इतकी लांब शेंडी. अरे हे तर महाराज आहे की. महाराज नाही म्हणले चोर आहे. विठाला 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 विठाला. हो, अशा प्रकारे. म्हणून बोंदावया मीस घेऊनी संताचे मीस घेऊनी बोंदावया मीस घेऊनी संताचे असा एक वर्ग समाजामध्ये आहे. भोंदावया मीस घेऊन संताचे करी कुटुंबाचे दास्य सदा, असा एक वर्ग आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत अंगा लावण्या राग, डोळे झाकून पण बाह्य पोशाखावरून साधू कळत नाही. साधूला ओळखण्यासाठी आंतरंग लक्षणाची गरज आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये साधूचे आंतरंग लक्षण सांगितले. आद्वेष्टा सर्वभूतानाम किंवा समशत्रूच मित्रेच, अशी काही लक्षणं वर्णन केले. महाराज, आम्हाला साधू पुरुषाची भेट झाली तर आम्ही साधू ओळखायचे कसे? बाह्य लक्षणानं कळत नाहीत. साधूला ओळखण्यासाठी आंतरंग लक्षण महत्वाचं आहे. मग सांगा, साधूचं आंतरंग लक्षण काय? जगातला कोणत्याही संप्रदायाचा साधू असू द्या, अंतकरण प्रत्येक साधूचं सारखं आहे. शैवाचा असू द्या, वैष्णवाचा असू द्या, दत्त संप्रदायाचा असू द्या, आनंद संप्रदायाचा असू द्या, का वारकरी संप्रदायाचा असू द्या, साधू म्हणलं की आचरणाची पद्धत एकसारखीच असते. गंधात पोशाखात फरक असू शकेल, पण वागण्यात आणि दयेमध्ये फरक असू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधूचं जीवनच असं आहे, परोपकारासाठी येतात. बुडते हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, हे समाज बुडतो म्हणून येतात. कोण्यातरी संप्रदायाचा आश्रय घेऊन राहतात. म्हणून मग महाराज आम्हाला हे सांगा, साधू कुणाला म्हणावं? साधूचं आंतरंग लक्षण काय? अभंगाच्या पहिल्या चरणावर. शाबास. वैष्णव तो टाळ वाजवा, टाळ टाळ.
हो. वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, त्याला वैष्णव म्हणावं. कुणाला? मग अंतरंग लक्षणाबद्दल चर्चा केली. ते वैष्णव आहेत. कोणते? ज्यांची देवावर अवघी माया आहे ते. आपली माया नाही का देवावर? माया नसती तर कीर्तनाला आलो असतो का आपण? आपली माया आहे, पण 11 वाजली की पातळ होती. आपली माया आहे पण 11 वाजल्यावर टिकत नाही. आपली माया आहे पण अवघी नाही. कुत्र्यावर, मांजरावर, लेकरावर, बाळावर, शेतावर, घरादारावर वाटून 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 उरलेली देवावर आहे. आता काय डोंबलं उरत असेल होय? काय उरायची माया? उरू शकत नाही. पण संतांना दुसरं काही आवडत नाही. तन मन धन दिले पुरुषोत्तम, आशा नाही कवनाची. त्यांचा महाराज म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नवरी जलधार माता पिता, नवरी जलधार माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडी देव सोडून त्यांना काही आवडत नाही. जसे गवळण आहे, एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. देव सोडून दुसरं काहीच नाही. अवघी देवावरी माया. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. संत श्रेष्ठ कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय समाधीला बसणार होते आणि आईसाहेबांनी सांगितलं परमात्म्याला, पंढरीनाथाला, पांडुरंगा देवा ज्ञानोबरायाकडे जा आणि माऊली काय सांगतात ते त्यांचं विचारून घ्या. आता ज्ञानोबरायाला आपल्याशिवाय कोण आहे? आई नाही, बाप नाही, तुम्ही सर्व. काही खाण्याची इच्छा असेल तर सांगा, आपण ती पूर्ण करू. लेण्याची असेल तर ती पूर्ण करू. त्यांची काय इच्छा आहे ती जाऊन या म्हणल्यावर ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे परमात्मा पंढरीनाथ आले. पायावर असा हात ठेवला. कोण आहे? देवा तुम्ही? हो माऊली मीच आलोय म्हणले. बरं काय इच्छा आहे माऊली तुमची सांगा, मी पूर्ण करतो. चांगले कपडे घालण्याची इच्छा आहे का? म्हणले नाही. श्वेत पीत निघे वस्त्र, ज्ञान विज्ञान निघे शास्त्र, स्वर्ग मृत्यू पाताळ पात्र, नित्य वक्त्र हरिदी. काही इच्छा नाही. इंद्रचंद्र महेंद्र पदे, काही पदाची अपेक्षा नाही. ध्रुवादिकाची आनंदे ते मी नेगे गाला दे, तुझ्या ब्रिदे करीन हे नको ते नको. काय पाहिजे ते सांगा ना. म्हणले करचरणेश इंद्रिय वृत्ती, फक्त माझं मन तुझ्या चरणावर राहावं एवढंच दे. म्हणले करचरणेश इंद्रिय वृत्ती, तुझ्या ठाई तुची होती, मी माझी उरोनेदी कीर्ती हे दान श्रीपती मज द्यावे. माझं पाठीमाग शिल्लक काहीच राहू नये असं दान द्या म्हणले मला. आता बारीक फोटो पत्रिकेवर दिसला की महाराज नाराज व्हालाय. माझा एवढूसाच का म्हणला. पुढे वेदांताचार्य टाकायचं, शास्त्री टाकायचं, पंडित टाकायचं, मिस्त्री टाकायचं. आणि मग त्याला बघितल्याने वाटते एकेरी नुसतं हरिभक्ती पर्यंत फलानी महाराज म्हणलं की माणसाला कमीपणा वाटायलाय. नावाची स्वरूपावर
स्वतःच्या रूपावर आणि नावावर जोवर इस्तू पडत नाही तोवर परमार्थ होतच नाही. विठाला विठाला हे नको ते नको. शेवटी ज्ञानोबराय म्हणाले काहीतरी सांगा. काय सांगावं, काहीतरी सांगा. अहो मग शेवटी देवानं शपथ घातली, ज्ञानोबराय तुम्हाला माझी शपथ आहे, काय आवडतंय ते सांगा. आता शपथ घातल्यावर आवड सांगावं लागली. काय म्हणले सांगा. मग देवा शपथ घातलीस म्हणून सांगतो, बहु आवडशी जीवापासून या, तुला सोडून या जगात मला दुसरं काहीच आवडत नाही. तूच मला जीवाहून पलीकडे आवडतोस. आणि म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. याला म्हणायचं वैष्णव तो जया. देव सोडून ज्याला जगामध्ये काहीच मान्य नाही, प्रमाण म्हणजे काय, काहीच मान्य नाही, ज्याच्यामध्ये मान्यताच नाही, देवच आवडतो बाकी काही आवडत नाही, तो संत आहे. विठ्ठला विठ्ठला मग त्याला काय काय मान्य नाही अभंगाच्या ध्रुवचरणा. सोडून ज्याला दुसरं काही मान्य नाही. नाही अनेक प्रमाण
तन धन तृणजन, देव सोडून काही मान्य नाही. विषय त्यांचा देवच झालेला आहे. परमात्मा सुखाच्या पलीकडं जगामध्ये दुसरं कोणतं सुख नाही याचं ज्ञान त्यांना झालेलं असल्यामुळं ते देवावरच प्रेम करतात. आपलं प्रेम बाकीच्या वस्तूवर आहे, धनावर आहे, मानावर आहे, ज्ञानावर आहे, पदावर आहे, प्रतिष्ठेवर आहे, कपड्यावर आहे, शरीरावर आहे. नासका देह माहीत असून सुद्धा अर्धा घंटा धुतया. कीर्तनला येताना, कीर्तनला जरी जायचं झालं तरी मनुष्य नीटनीटके कपडे आहेत का, चेहरा व्यवस्थित दिसतोय का याचा विचार. मग प्रेम आहेच ना आपलं. पण महापुरुषाचं प्रेम शरीरावर नाही. ते शरीराला वापरतात का, या शरीराच्या द्वारा भजन घडतं म्हणून सांभाळतात. येणेची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना ईर झारे चिरापडे. या शरीराच्यामुळे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी, या आयुष्यामुळे या शरीराच्या द्वारा हे प्राप्त होतं म्हणून या शरीराला सांभाळतात. पण याच्या आसक्तीत पडत नाहीत. आपल्या संप्रदायाचं ब्रीदवाक्यच आहे, देह जावो अथवा राहो. प्राण गेला तरी चालेल, देह गेला तरी चालेल, पण पांडुरंगी दृढ भाव. एक बार्शीला, आपल्या भगवंत बार्शीला एक महात्मे होऊन गेले, जोगा परमानंद म्हणून त्यांचं नाव होतं. भगवंताच्या मंदिरात त्यांची समाधी आहे बार्शीला. 41 दिवसाचा सप्ताह झाला बार्शीला. आता विश्वविक्रमी सप्ताह 41 दिवस चालला. आज का काल काला झाला. त्या भगवंताच्या मंदिरामध्ये जोगा परमानंद नावाचे सत्पुरुष होते. गावामध्ये आपला कष्ट करायचं, व्यवसाय करायचा आणि परमात्मा पंढरीनाथाची, आपली भगवंताची सेवा करायची. पण त्यांचा एक नियम होता. काय नियम होता? घरापासून मंदिरापर्यंत लोटांगण घालीत जायचं. रोज देवाच्या दर्शनाला निघाली की असं लोटांगण घालीत जायचं. नियमाला महत्व आहे. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नियमाला महत्व आहे. एके दिवशी काय झालं, गावात एक सोळे विकणारा व्यापारी आला. सोळे विकणारा येवल्याला सप्त्याला गेल्यावर दादाला पटका आणला होता आम्ही, रेशमाचा. दादाला ते ह्याचा कशाचा म्हणतात त्याला, कोसली खोसल्याचा पटका आणला होता. त्यावेळेला 1900 रुपयाला. आता त्याची किंमत 7, 8, 9 हजारापासून गेली आहे बरं का. श्री गुरु चैतन्य महाराज वगैरे बांधते तसे ते फेटे रेशमाचे. ते दादाला 1900 रुपयाला पटका आणला होता. घेऊन गेलोत. दादा हे तुम्हाला पटका आणलाय. अरे पटकाच कसा आणलाय म्हणले, धोतर आणायचं, शर्ट आणायचं. म्हणलं ते माझ्या लग्नात घेऊ. बांधला नाही, कुणाला तरी देऊन टाकला. माधव शास्त्री होते आंबेजोगाईचे, ते आले कीर्तनाला. दादा म्हणले एवढा भारी पटका असायला भारी डोकं बी लागतंय म्हणले आपलं. वा. हे म्हणले दादा म्हणले. माधव शास्त्री आंबाजोगाईकर होते, ते आले होते कीर्तनाला. ते पटका दादानं बांधला नव्हता, काही नाही, तशीच घडी होती ती. माधव शास्त्री सारख्या महात्म्याला पटका शोभतय म्हणले, त्याला देऊन टाकला ते पटका. आपण घेतला नाही. माधव शास्त्री पटका नेला. मी आंबेजोगाईला गेल्यावर त्याचा पटका ते हाणला. त्याने बी बांधला नाही, तसाच नेऊन ठेवला. मग ते रोजच ते पटक्यापाशी मी बघायचं. मला म्हणले तुला आवडला का रे, जाय घेऊन म्हणले. पण हे सांगायचा मुद्दा म्हणजे हे महात्मे फार होते. भर साधं राहणीमान होतं, काही नाही. आंघोळ घालू लागलं की दादा तुम्हाला डोक्यावर थोडं तांब्या एखादा टाकू म्हणले. नको रे, नको नको म्हणायचे. पुन्हा टाक मग. साधे वेळे अशी माणसं आता होतील का बाबा जगात. किती प्रेम आहे. कीर्तन वगैरे सुटले फारच. आणि हे असायचे बघा, काकडा सुरू झाला की काकड्याला सुद्धा येऊन बसायची पाठ. काकडा सुरू झाला मनाला आलं की येऊन बसायची. गात्याच्या भजनाला त्यावेळेला असे भागवत नव्हते. रामायण सुरू झालं, प्रवचन सुरू झालं की येऊन बसायचे. आणि त्यांचं कीर्तन असलं की बऱ्याच वेळा त्यांचं कीर्तन असलं की सुपेकर महाराजाला करायला लावायचे. ते दोघं जण एका ठिकाणी कार्यक्रमाला असले त्या परिसरामध्ये. टोकवाडी, हे काय आमचे टोकवाडीकर आहेत, ते आंबलवाडी, नंदागौळ, इकडे संगूचीवाडी, असे काही लाडके गाव होते त्यांचे. मग ते कोणी एखादा कीर्तन करायला की त्याला ते कीर्तन करायला लावायचे. मुद्दा इथून भरजरी कपड्याला किंमत. ते सोळे विकणारा एक व्यापारी आला होता
आणि व्यापारी आल्यानंतर गावामध्ये सोळे वगैरे विकले आणि विकल्यावर मंदिरामध्ये बसल्यावर जोगा महाराजांनी त्याला विचारलं, बाबा तुझं गाव कोणतं? मी अमुक अमुक गावचं आहे. बरं, जेवण वगैरे केलं का? नाही म्हटले. मग चला आमच्या घरी जेवायला. मग त्यांच्या हाताला धरून घरी आणलं त्या सोळे विकणाराला. 2-3 दिवस त्याची सायसोय केली. जाताना त्याला असं वाटलं काहीतरी यांना द्यावं म्हणून, महाराज हे भरजरी सोळे घ्या तुम्हाला एखादं. जोगा परमानंद म्हणायला लागली, बाबा 2-3 दिवस मी तुम्हाला खाऊ घातलं आणि हे जर सोळं जर तुम्ही मला दिलं तर मोबदला घेतल्यासारखं होईल. पण घरातून बायकोनं पाहिलं आणि बायको म्हणायला लागली, काय आमच्या मालकाची बुद्धी आहे, आपल्याला गरीबाला असं सोळं कधी भेटायचंय, देवाला द्याला आणि पदर नाही घ्यायला, घ्या सोळं. घेतलं सोळं. दुसऱ्या दिवशी बायको म्हणली, नेसून दर्शनाला जा. गुढीपाडवा होता. सोळं नेसलं निघाले. पण नियमात चूक झाली. ते सोळं अंगात घातल्यामुळं त्या हे निर्माण झाला. आणि बायको म्हणली, रोजच्यासारखं लोळत जाऊ नका, भरजरी सवळ येते. लोटांगण घालीत जायचं तर उड्या मारीत गेली दर्शनाला. नित्य नियम चुकला. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं रुक्मिणीला, रुक्मिणी ते जोगा यायला म्हणले, जोगा आल्यावर त्याला सांग मी घरी नाही म्हणून. जोगा परमानंद आले म्हणले, आईसाहेब देव कुठे आहेत? आईसाहेब बाहेर आल्या. जोगा तुझं देवाचं काही भांडण झालंय का रे? म्हणले आईसाहेब नाही, तुला बघून देव लपले, मला म्हणले की घरी नाही म्हणून सांग म्हणून मग तुम्हीच जा तिथे. हाक मारली, देवा काय चुकलं माझं? अरे काय सांगू म्हणले जोगा, तू नित्य नियमाला चुकलास, नित्य नियम तुझा चुकला. म्हणजे या शरीरानं परमार्थामध्ये कुचराई केली म्हणून स्वतःच्या शरीरावर नांगर चलविला आणि मरायचा विचार. देवानं वाचवलं. मोतीराम महाराजच्या पायात आळ्या होत्या, आमच्या पायात आळ्या. हे चिंतेची गाठ पडायची दोघांची. दादा सांगायचे म्हणले, मी नवीन परमार्थाला लागलो आणि मोतीराम महाराजचे कीर्तन मी जगमित्रात वगैरे ऐकलेली आहेत म्हणायचे, ऐकलेली. पायात आळ्या वागवल्या. साधू पुरुषाला शरीराची कदर नसते. त्याचं शरीर त्याला महत्वाचं नसतं, त्याला देव महत्वाचा असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, तन म्हणजे शरीर, धन पैसा, पैशाची किंमत नाही. साधू पुरुषाचं असं आहे, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. खूप दृष्टांत सांगता येतील. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला. महाराज हा नजराणा, याचा तुम्ही काय करा, स्वीकार करा. महाराजांनी राजाला सांगितलं, राजे तुमचं देवासारखं अंतकरण आहे आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला याची आवश्यकता नाही. का नाही? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. आम्ही त्याच्यामुळे सुखी नाही, पैशानी सुख नाही. मग काय करा, तुम्ही माळ घाला, एकादशीचं व्रत करा, पंढरीची वारी करा, त्याच्यात आम्हाला सुख आहे. धनात मानात आम्हाला सुख नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांनी आणि धनावर प्रेम नाही, अर्थ काम चाड नाही चित्ता. का संताला माहित आहे प्रपंचात धन महत्वाचं आहे, पण परमार्थात त्याच्या वाचून काही आडत नाही. म्हणून खूप उदाहरणं सांगता येतील. जळोजी मळोजीचं उदाहरण आहे. पंढरी क्षेत्रामध्ये यात तुमच्या भागाचे होते ते ह्याचे होते सुताराचे, 5 सुतार. लाकडी बांधकामाचं काम केलं पंढरपुरात. भिक्षा मागून आणायची, चंद्रभागेच्या पाण्याबरोबर ती खायची. एकदा आईसाहेबाला असं वाटलं, देवा इतका सुंदर सभामंडप त्यांनी बांधलाय आणि खाण्यापिण्या वाचून ते तरसायलीत, काय करा, त्याला काहीतरी द्या. रुक्मिणी ते घेत नाहीत ग म्हणले, मारुतिऱ्यासारखे आहेत ते. नको म्हणलं तरी सीतामाईनं माळ दिलीच नवरत्नाची, फोडून टाकली. काय झालं? तसं काही तू माझं ऐकत नाहीस म्हणले. राम अवतारातले मारुतीन हे तसेच आहेत म्हणले. बरं मग काय कर, पैसे दिल्यावर कोणी घेत नसते का? आता तुमच्या कुणाच्या मनात आलं मला सोन्याची अंगठी घालायची, तर मी काही नको म्हणणार आहे का? नाही.
कोणी काही घेणार नाही का म्हणा, देऊन तर बघा. नाही रुक्मिणी, ते काही असे महाराज आहेत का, ते निष्कामता निज असे आहेत ते. बरं देऊन बघ म्हणले. भगवान परमात्म्यानं टोपलं बरं, सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि दोघं भाऊ ओवरी झोपले होते महाद्वारात. उशाला आणून ठेवल्या आणि उशाला आणून ठेवल्यावर उशाला आणून मोहरात ठेवल्यानंतर जळोजी महाराज पहाटेच्या समयाला उठले आणि पाहिलं तर त्या मोहरा चमकायला लागल्या. आणि मग आपल्या भावाला म्हणले, दादा उठा, का आपल्या उशाला मांजर हागले म्हणले. आणि त्या टोपलं बर मोहरा घेतल्या आणि चंद्रभागेमध्ये नेऊन टाकल्या. साधू पुरुषाला धनाची आवश्यकता नाही, तन धन आणि समाजाची किंमतही ती करीत नाहीत. का तृणजन जग ब्रह्मरूप आहे असं मानतात, पण समाजाच्या मनासारखं वागत नाहीत. का समाज असा आहे, नी नांदीला नांदाय आणतोय आणि नांदणारीला पळवितोय. विठाला विठाला महाराज लोक तैसा ओक धरिता. लोकायली काय म्हणा, आपल्या मनाला जे वाटतंय ते करा. कोण नाराज होईल, कोण काय. आपल्या ब्रह्मचारी राहिल्यावर, निष्काम राहिल्यावर, लोकांचे मन जपायचे म्हणल्यावर मग संसारच केलेला बरं नाही का. काही काही लोक कसं बोलावं समाजाला, पुन्हा कीर्तनला बोलवायचे नाहीत. कोणी काही म्हणेल, कोणी काही म्हणेल. कीर्तनात कीर्तनकार सासो त्याच्या म्हणण्यानुसार वागायचं साऱ्याने. नाकापेक्षा मोती जड नग आणि महाराजाचा कोणी कीर्तनात मालक नग. विठाला विठाला समाजाला कुणाला पटल, कुणाला नाही पटल. पटलं ते ऐकल. तसं तर कलियुगात कोणीच घरला घेऊन जाईना झाले, काहीच इथंच झटकून चाले. पुन्हा झालं कलियुगात फक्त एवढंच आहे, हरिनाम घडायले आणि अन्नदान व्हायले म्हणून फिरायचं. नाही तर कोण काही कीर्तन ऐकून सुधारायला का, कुणा चाराने बदल व्हायला का. कीर्तन ऐकून एखादी बाई जाऊन सासूला आजपासून तुम्हाला काही म्हणणार नाही म्हणाले. काही चाराने बदल दिसायला. इतक्या चिमण्या जमल्यात, काही वागायत फरक नाही. पहिले पाडे 55च आहेत जगाचे. फक्त अशा संतांनी मार्ग दाखविलेत म्हणून भजन करायचं. विठाला समाजाकडे पाहून जर आपण वागायला लागलो तर महाराज म्हणतात आपला सगळा परमार्थ माती जाईल. म्हणून महाराजांचं प्रमाणे हरी तुका म्हणे आता ऐका वचन. 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 ऐका वचन. तुका म्हणे ऐका वचन. त्यजोनी याजन भक्ती करा. त्यजोनी याजन भक्ती करा. तेजोनी याजन जन जन बोला
तेजो नियाजना एक एक वाजवा एक एक तेजो नियाजना तसं नाही वजन बसलं पाहिजे स्वरावर तेजोनी जना डाव मोठा आहे पण कामाचं. जाना हा जमलं हॅलो तेजोनी याजन जाना हा शाबास जाना आता आऊट लागलं महाराज म्हणाले बाबा तुका म्हणे आता ऐका वचन तेजो नियाजन भक्ती करा समाजाचा त्याग करू नका पण लोकमताला किंमत देऊ नका काय करा आपल्या आपल्या अधिकार वाणीने आपल्याला जे आवडतं शास्त्राला आवडतं ते करा का लोकाला आवडतं ते करा शास्त्राला आवडतं लोकाला कविता म्हणलेल्या आवडतात म्हणून कीर्तनात म्हणाव्यात का नाही मग देवाला काय आवडतं ज्ञानोबरायच्या ओव्या तुकोबरायचे अभंग देवाला आवडतात वारकरी चाली देवाला आवडतात का गाण्यावरची म्हणावी मेरे महबूबा नाही ते नाही देवाला जे आवडतं ते म्हणा शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्य ही तृण मानावे देवाला आवडे देवाशी तू ऐका लोकाच्या मतासारखं जर वागलात तर लोकाची काही एक मत येतोय एक म्हणतंय तुमचं असं पाहिजे होतं दुसरं म्हणतंय तुमचं तसं पाहिजे होतं तिसरं म्हणतंय तुमचं तसं पाहिजे होतं चौथं म्हणतंय तुमचं तसं पाहिजे होतं लोकाच्या मतासारखं वागलात की परमार्थ बुडाला म्हणून आमच्या महापुरुषांनी सांगितलं की बाबा जगाला माना जग ब्रह्मरूप आहे देवाचे अंश आहेत माना सर्वाभूती प्रेम ठेवा पण सर्वात देवाला आवडेल ते करा अवघी देवावरी माया धनावर माया नाही शरीरावर माया नाही समाजावर माया नाही बरं महाराज त्यांचं आणखी कोणतं लक्षण आहे अभंगाच्या
आणखी अंतरंग लक्षण कोणतं? देवाच्या पुढं, नित्य नियमाच्या पुढं काही जरी झालं तरी ते नेम सोडित नाहीत. नेमान टळे निर्धारी, पडता जडभारी, चोखोबऱ्यासारखे सत्पुरुष. बायकोचे दिवस संपले, बायको म्हणायला लागली, स्वामी दिवस संपले, जाऊ नका. बहिणीच्या गावाला जातो म्हणून गेले, पंढरपूरला गेले महाराज. घरात कोणीच नाही, बाई माणूस नाही, 9 महिने संपलेले. पंढरपुरात जाऊन भजन सुरुवात केली. देव म्हणले चोखोबऱ्याला, चोखोबा काय देवा, काय चाललंय, बरं आहे का, घरचं सगळं खूप चांगलं आहे म्हणले. अहो म्हणले पण ती बायकोचे दिवस, तू चिंता करू नको, वाच ती होईल म्हणले. वारी काही चुकू द्यावी का, नाही का. बरेच वारकरी होते कोरोना काळामध्ये सुद्धा पंढरपूरला जाऊन आले महाराज. नियमाची माणसं, नित्य नियम सोडितच नाही. आपलं उलट आहे, बायकोला ताप आली की बसला घरी कीर्तनला. रात्री कीर्तन नव्हता, आमच्या माणसाली ताप आलती म्हणला. आपला परमार्थ असा आहे. प्रपंचात काही उन्हदुन झालं की आपण एका माणसाला विचारलं, का हो म्हणलं यावर्षी आषाढीला दिसला नाहीत. म्हणला ना आपल्याला आजपासून देवच करायचा नाही. अरे झालं काय, बैल मेला म्हणला माझा. आमचं भाऊ रोज दारू प्याले म्हणला, त्याच्या घरी काहीच होईना, मी महिन्याला वारीला चालू, काही ना काहीतरी माझ्या घरी व्हालंच म्हणला. त्याच्याकरता देवच नका म्हणलं. देव सोडल्यावर लई चांगलं होईल का. प्रपंचात अशी माणसं सापडतात. पण साधू पुरुषांनी काही जरी झालं, नेमच मीराबाईला विष पाजलं पण भजन बंद केलं नाही. प्रल्हादाला केवढा त्रास केला पण भजन बंद केलं का. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण. एवढा त्रास केला पण भजनच केलं. मीराबाईला बाप म्हणतोय, माय म्हणू लागली, मीरा अगं ज्या माईनं तुला दूध पाजलं, मोठं लहानाचं मोठं केलं, आणि तिच्यावर तुला विष पाजायची वेळ आली, भजन बंद कर. आई विष पिऊ शकते पण भजन बंद करू शकत नाही. विष पिते पण भजन बंद करू शकणार नाही. हा साधूचा नियम आहे. केवढंही संकट पडलं तरी नेमान टळे निर्धारे. काय पाऊस पडायचा, चिखल व्हायचे, ह्याच्या नियमाला. मग ते धोधारी पाऊस सुरू झाला एकदा, त्या तेलघण्याला कीर्तन होतं. आणि धोधारी पाऊस सुरू झाल्यावर नंदागौळाला दुपारच्या वेळेला कीर्तन झालं. संध्याकाळी त्यात जायचं त्या गावाला, पाऊस पडायला. सगळी माणसं म्हणली, दादा राहू द्या आता काय करायचे. कोणी तिथं भागून घेते, महाराज बकळ आहेत त्या गावाला, वैजनाथ महाराज येते, जाय बाय. मग ते दादाचे शिष्य आहेत, ते थकलेत आता. ते महाराज म्हणले कीर्तन करतेत, म्हणले भागून घेतेत. आता त्यावेळेला काय असे फोनही नव्हते ना, बटन दाबून सांगा येणं होत नाही, पोट दुखालंय म्हणे. नाही तसं नाही म्हणले, बाबा देव वाट बघतोय कीर्तनाची, आपल्याला जावंच लागते. कसं जावं, पाऊस पडाय. पाऊस काय करते, कपडे भिजिते. पाऊस काय करते म्हणजे कपडे भिजिते. तुम्हाला पोरं तुम्हाला याचे का नाही म्हणले. आम्ही जरा आडेविडे घेऊ लागला, राग पटका काकत घेतला आणि एकटेच. हे कसे नको म्हणालीत म्हणून तन 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 लय राग होता भलता नाकावर. एकदा नियम मोडला, तिकडे आवाज ऐकू येई नाही म्हणून ह्याचा जरा आवाज खोल गेला होता, ऐकू येई नाही म्हणून एका गावाने नियम मोडला. नाव नग सांगायचं त्या गावाचा. आता नियम मोडला आणि ते काय झालं, त्या गावात नियम मोडल्यावर ते दादाच्या नियमाच्या दिवशी दुसऱ्या महाराजाचं कीर्तन ठेवलं. आवाज ऐकू येई नाही म्हणून ते महाराज पायऱ्यानं वरी जायला गेलं, टंगडं मोडून पडलं, त्याचा मोडला पाय. ते दादाच्या जागी कीर्तन करू दिलं नाही दुसऱ्याला. आणि ते नको म्हणलं होतं, त्याची 10,000 कडव्याची वळे होती, पिटली. मग सगळे लोक म्हणायला लागले, तू दादाचा नियम मोडलास म्हणूनच असं झालं, दादाचा नियम मोडलास म्हणून असं. मग ते म्हणला, बाबा आपण सरी दादाकडे जाऊ. मग ते कमांडर गाडी घेतली ना, आला. शर्ट बिर्ट काढून बसलेले होते. दादा आम्ही आला. कशाला आला म्हणले तुम्ही. जेवा. आता राग असल्यावर कोणी जेवा म्हणेल का. एखाद्या महाराजाचा नियम मोडला, ते महाराज घरी गेल्यावर जेवा म्हणतोय वय. गेल्या गेल्या तुम्हाला 25 देते आधी. म्हणजे जेवा. दादा ते नियम मोडलाय, परी यंदा यावं लागते. हा जमना. इकडली भाषा त्याची. हा जमना, मी येईना आता, मी येईना. म्हणलं नका येऊ,
पण उग गावावर तर चला की नुसतं बसा, लोकायली पाया पडू द्या, आवडीचे लोक आहे, शिष्यमंडळ आहे, नुसतं बसा न चला. हां मी येईना म्हणले आणि शर्ट घालून आमच्या आधी गाडीत बसली. असे मायाळू सत्पुरुष नियम चुकू दिला नाही. हां लोकांकडूनच नियम मोडले असतील किंवा मोडले असले तर, पण त्याच्याकडून कुठला नियम मोडला नाही दादाकडून. उगं इवडूल गाव होते फिरत होते ते. उगं उलिशे माणसं, भजने नाहीत, मुर्दंगे नाहीत चांगले, गायक नाहीत चांगले, उगं साधे भोळे टाळकरी उभा टाकायचे, त्याच्यात यायचं 2-2 तास कीर्तन. एकदा रमले का नाही सोडायचंच नाही मग कवर. मग आमच्यासारख्यालाच म्हणावं लागायचं, दादा 11 वाजून गेले. असं का बरं सोडतो पटकन, पुन्हा घंटाभर बोलायचं अजून. समाज किती कष्ट केलं, किती नियम केले, काय काय केलं, हा कसे फिरले. त्या संगूच्या वाडीला लगीला गेले, जे पायात काटाचे घुसला, काटा काढला तर एवढी चिंदी भिजली रक्ताने, इतकं रक्त निघालं. कायचा काटा घुसला की चिपरा लागला का काटा घुसला की त्याला आठवण बी नाही. तिकून येऊन पाहिले तर ती पायातून रक्त यायले. कोण म्हणलं की ते महाराज तुमच्या पायाला काय आलं? अरे काय लागलं रे पूर्व म्हणले. बरं इतकं मोठं रक्त गेल्यावर महाराज म्हणले कीर्तन राहू द्या आता, कुणला एक कर. माझा नियम आहे, मीच करणार कीर्तन. प्राण गेला तरी नियम सोडला नाही. गोरगरीब सांभाळले. एका गरीबाच्या कार्यक्रमाला नवरा मेला एका बाईचा. दादा मी तुमची शिष्य आहे, माझे मालक वारलेत, येऊन कीर्तन करतो का? हो म्हणले. गेले आणि गेल्यावर मग त्या बाईची परिस्थिती बघितली. त्या बाईनं घरी नेलं आणि ते कोपट पहिले खिळगी रचलेले लेकरं लहान लहान, आणि ती बाई काहीतरी 100-200 रुपये घेऊन पुढे आली. दादा येऊ काय घ्या बाय, तुला 100-200 देतो म्हणले, तुझ्या लेकरा बाळ्या तुझी नको मला. आणि ते सुटकेस ती चहा बी आणायला लावली, त्याच्यातले काहीतरी 100-200 रुपये काढले आणि त्याच बाईला दिले. तिचे घेतले नाहीत. असे मयाळू होते म्हणून मंदिरं झाले. आताचे खाटकं आहेत खाटकं. 500 रुपये कमी आले तर गाव येशीला टांगालीत. विठाला 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 विठाला. असे होते मयाळू दयाळू स्वभाव. काही नाही, बाया पोरांनी जरी भजन करू लागलं तरी ऐकत बसायचं, काही म्हणायचं नाही. कोणी म्हणे बायाचं भजन असते का? बायाच्या हे आपलेच लेकर आहेत रे ते. बाई काही आबाळातून पडल्या का? माणूस काही आबाळातून पडलाय का? आपलेच आहेत. हा करा पूर्वा. लोक आळडतच असतात, म्हणतच असतात, आपलं आपण करावंच लागतंय म्हणायचं. कोणता महाराज काही म्हणला का नाही कीर्तन तवाले होतं ते. आता नाही, आता म्हणाय जाताल तर मार खाताल. ते पहिलं फार होतं. त्याने म्हणायचं नाही रे बाया पोरं आपलेच आहेत ते, म्हणू द्या विठाला विठाला विठाला. असे अधिकारी करून नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण. तन धन तृणजिन. एकदा भजन करा विठोबार कुमाये. आम्हाला हे कळालं, पण हे सांगा साधू असतात कोण्या जातीचे? ब्राह्मणाचे असतात, क्षत्रियाचे असतात का वैश्याचे असतात का शूद्राचे असतात? कोण साधूची जात कोणती बाबा आहे का? नदीचं मूळ आणि साधूचं कुळ काढू नये. ब्राह्मणात साधू झाले, क्षत्रियात साधू झाले. अहो कबीर मोमीन लतिफा मुसलमान त्यांच्या संत झाले. जात कोणती असू द्या, जातीवर श्रेष्ठत्व नाही, वागण्यावर आहे. जातीनं साधूपणा मिळत नाही, वागण्यानं मिळतोय. महाराजाचाच अभंग आहे, नाही संतपण मिळतंय हाटी हिंडता कपाटी राणीवनी. नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवाची साठी,
वागण्यानं मिळते संतपणा. हे काही बाजारात जाऊन विकत आणायचं आहे का? भाजीपाला आणल्यासारखा नाही, तसं वागावं लागत आहे. मग कोणीही जातीचा असू द्या, एवढे लक्षणं ज्याच्या अंगी सापडतात तो संत आहे. म्हणजे यातायाती धर्म नाही विष्णुदासा, किंवा वैष्णवाला जातच नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कोणती असू द्या. एकदा काय झालं, भक्तिविजय ग्रंथातली कथा आहे. पांडुरंग परमात्म्याने सगळ्यांना द्वादशीच्या पंक्ती दिल्या. दत्त महाराज सगळ्यांना दिल्या, आणि पंक्ती दिल्यावर एक द्वादशीची पंगत चोखोबाऱ्याला सुद्धा दिली. चोखोबाऱ्याला पंगत दिल्यावर लोकांनी विरोध केला बाकीच्यांनी. मार देवा, सगळ्याली नामदेव राहिली, सगळ्याली परवडल्या पंक्ती, पण चोखोबाऱ्याला पंगत असते का? देव म्हणले चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, मानियली सर्वस्व चोख्याशी मी. चोखोबाराय माझा जीव आहे, चोखोबाराय माझा भाव आहे. दिली म्हणले, पण इंद्रानं भलतच विरोध केला. चोख्याच्या घरी जायचं नाही, चोख्याच्या घरी जायचं नाही, चोखोबाच्या घरी जायचं नाही असं म्हणे. वर गेला आणि शेचीला म्हणला मला अमृत प्यायला दे. शेचीनं सांगितलं मालक काय सांगा, अमृतात आळ्या झाल्यात म्हणली. अमृत इटले. अमृताचा ग्लास आणला, आणि अमृताचा ग्लास आणल्यावर इटले म्हणल्यावर काय करावं, बसले. महाराजांचा हरिजनाची कोणान घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. देवाला राग आला म्हणून अमृत विटलं. नारद ऋषी म्हणले पांडुरंगाकडे जा, आणि इंद्र परमात्म्याकडे आला. पांडुरंगा, स्वर्गातले लोक आज उपाशी आहेत, अमृत विटलंय. असं इंद्रा, तू चोखोबाची निंदा केलीस म्हणले. चोखोबारायनं हात लावल्याशिवाय अमृत शुद्ध होत. म्हणला कसं जाऊ आता त्याच्या घरला. अमृताचा कुंभ घेतला आणि आले अमृताचा कुंभ घेऊन. चोखोबारायला हाक मारली, चोखोबा महाराज. कोण आहे? इंद्र आहे. म्हणले एवढं अमृत विटले, पांडुरंगानं शुद्ध करून द्या म्हणून सांगितलंय. म्हणले दोन्ही हात लावले, विठ्ठल विठ्ठल म्हणल्याबरोबर चोखोबारायनं हात लावल्याबरोबर अमृत चांगलं झालं. असं आहे. पण चोखा मेळा बंका जातीचे, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. म्हणून महाराज सांगतात साधूची जात कोणती असुदा अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे याती, 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 तुका म्हणे याती.
थांबा जरा थांबा ती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तण धन तृणजन. दादांचा ब्रह्मनिष्ठ सांडुळकर महाराजांचा हा 15वा पुण्यतिथीचा सोहळा मोठ्या श्रद्धेनं विद्यमान मठाधिपती हरिभक्तीपरायण श्री गुरु भास्कर महाराज यांच्या या मार्गदर्शनानं आज आमचे उपस्थित असणारे आमचे तानाजी महाराज, किसन महाराज, ही सर्व संत मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, तुम्ही सर्व माता माऊल्या श्रोतृवर्ग, अनेक गावावरून आलेले दादांचे शिष्य,
सर्वांच्या उपस्थितीमध्ये थोडा वेळ बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मोठा आनंदाचा श्रद्धेचा हा विषय आहे. दादांच्याबद्दल लोकांच्या मनात फार श्रद्धा आणि ती श्रद्धा महाराजांनी श्री गुरु भास्कर महाराजांनी सांभाळून ठेवलेली आहे. उलट वैभव वाढवलं. अनेक लोकांची संपर्क, अनेक लोकांच्या सानिध्यामध्ये जाऊन हे सगळं महाराजांनी अन्नदान वगैरे. आता काल परत महाराजांनी वैभव वाढत किती सुंदर वाटायला लागलेलं आहे. महाराजांचं कार्य फार सुंदर आहे. आणि पुन्हा त्यांचं एक आहे, दादासारखं प्रत्येक माणसावर लक्ष, प्रत्येक माणसावर लक्ष. म्हणून असे हे संत मांदियाळी आजही असे संत आहेत. जरी दादा गेले तरी भास्कर महाराज म्हणजे दादांचंच रूप हे लक्षात ठेवा आणि आपण याचा विचार केला पाहिजे. फक्त एवढंच आहे, वयोवृद्ध होते ते दादा तरुण झाले म्हणायचं. जरा म्हातारे झाले होते ना ते तरुण होऊन आले आणि राहिलेलं कार्य त्यांच्या स्वरूपानं त्यांच्या बुद्धी. इतके टाळकरी सुंदर मृदंगचार्य, चोपदार, भालदार ही संत कीर्तनकार मंडळी ऐकायला एवढा सुंदर मोठा सभा. अन्नदान. आता त्यांचा मोठा आणखी संकल्प आहे. मगाशी सांगितला म्हणले दादांच्या तपपूर्तीच्या वेळेला ते लॉकडाऊन पडलं. ते लॉकडाऊन त्यावेळेला तपपूर्ती करता आली नाही. आता 16व्या पुढल्या 16व्या पुण्यतिथीला तपपूर्ती करणार आहेत. 1 कोटी रुपये खर्च आहे त्या सप्त्याचा. एवढा मोठा सप्ताह. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पाठीमागं राहा बाबा. ते जरी गादीवर असले तरी, आपले मायबाप जरी असले तरी आपण लेकरू म्हणून तरी त्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. निष्ठा, शिस्त सांभाळायची. कार्यक्रमात शिस्त नसल्यावर उपयोग नाही आणि धनाशिवाय कोणतं काम होऊ शकत नाही. आपण शिस्त कोणती सांभाळायची? त्यांच्यासमोर वाकण्याची, सहकार्य करण्याची शिस्त सांभाळायची एक. आणि तन मन धनानं सहकार्य करायचं. तसं तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, त्यांचं तुमच्यावर आहे. प्रतिनिधित्व करतात एवढ्या गावाचं श्री गुरु भास्कर महाराज. मलाही आज्ञा केली, म्हणले कुठंतरी एके ठिकाणी कार्यक्रमात भेट झाली होती. नाना या वर्षी सेवेला बघू म्हणलं. पुन्हा येळाला फोन करा. येतो. फोन आला पुन्हा दादाच्या दर्शनाचं. कीर्तनाचं काय ना, आपल्या कशाचं कीर्तन यायले कीर्तन करायला. उगाच तासभर काहीतरी सेवा केली पाहिजे म्हणून बोलायचं. दादा म्हणले दादाची आवाज चला त्यांच्या पुढं अशी बसायची जवळ, अशी कीर्तन करायची त्यांच्यासमोर. मग आज पुनश्च एकदा त्यांच्या समोरच कीर्तन करण्याचा योग आला. श्री गुरु भास्कर महाराजांच्या चरणी सेवा समर्पित, दादांच्या चरणी सेवा समर्पित, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आता एवढंच आहे, थोडंसं आपल्या जीवनामध्ये नाम साधना वाढावी, दादाची कृपा व्हावी, आपल्याला परमार्थाबद्दल प्रेम निर्माण व्हावं आणि त्यांच्या आशीर्वादानं आपलाही परमार्थ त्यांच्या कृपेनं सिद्धीला जावा. एवढी सद्वासना त्यांच्याकडं करून मागून दुसरं काय मागायचं? आता काही मागण्यासारखं नाही. मग हे एवढंच मागावं की महाराज शेवट गोड होऊ द्या तुमच्या आशीर्वादानं. आणि हीच एक सद्वासना दादांच्या चरणी करून ही माझी श्रद्धांजलीची फुलं त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या चरणी हे 2 शब्द समर्पित करून रजा घेतो. काही चुकलं हुकलं असेल क्षमा करा. जे योग्य आहे ते या महापुरुषांचा आशीर्वाद आहे असं मानून गोड करून घ्या. सर्वांच्या चरणी दंडवत घालून माझ्या 2 शब्दांना विराम देतो. एकदा तुकोबारायचं भजन करा. सेवा संपली. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक